नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. वाजल्यात 7:30 आणि आपण जस्ट उठलो आता आणि उठल्या काम करायला घेतलं. तर काय नाही, रेंडरला टाकून देतो. जसं काल बोललो तुम्हाला, काल एडिट करून झालं, रेंडरला टाकायचं राहून गेलं. कारण की मग 2 वाजलेत तर रात्रीचे. आपण ऑलमोस्ट 1:30 वाजता झोपलेलो. रेडी आहे, चेक करून हेच आहे का? हो, हेच आहे, रेडी आहे. रेंडरला टाकून देऊ. तर मग काय होईल, कामं पण आहेत ना, कामं म्हणजे अवकळी वगैरे, त्याच्यामुळे ते पण करायचं आहे. झालं स्टार्ट, रेंडरला टाकलं. चला बाकीची कामं करूयात. चला झालं आपलं रेंडरिंगचं काम. डाटा पण मोबाईलमध्ये कॉपी करून घेतला अपलोड करायला. मोबाईलमध्ये त्याच्यासाठी कॉपी करायला लागतो कारण की आपल्याकडे वायफाय नाही आहे. आपण मोबाईल डाटावरच काम करतो आणि मग मोबाईल जर लॅपटॉपला कनेक्ट केला त्यामुळे तर त्याच्या अपडेट्स पण घ्यायला सुरू करतो आणि मग डाटा लगेच संपतो पूर्ण दिवसाचं आपलं. ते केलं काम. मग आता बाहेर जायचं आहे, बाहेर किंवा खिडकीजवळ जाऊन मग तो अपलोड करायचं आहे. आणि चहा ठेवला आहे तिथपर्यंत व्हायला. चहा झाला का रेडी तर झालो. चहा झाला का घेऊयात आणि मग ऑन ड्युटी येऊयात. झाला चहा आणि हा आपला बिस्किट, हा शेवटचा बिस्किटचा पुडा आहे, आणायला लागतील. चला या चहा घ्यायला. आपण काम करत बसलेलो. आता नवीन फॉन्ट वगैरे बघतोय जरा एडिटिंगसाठी. पहिली ऑर्डर लागली आपल्याला, पहिली ऑर्डर लागली. चला, काम तर काही करून देणार नाही आहे आणि आपल्याला तर ऑर्डर पण पाहिजे कारण की दिवसभराचं टार्गेट जाम त्रास देतं. चला निघूयात. आता एक ऑर्डर द्यायला आलो इकडे बिल्डिंगमध्ये आणि एकच बंद आहे. चालत चाललं की तर चालत जायचं काही जास्त इश्यू होत नाही. तुम्ही एक ॲव्हरेज काढा तर जर दिवसाला 10 ऑर्डर मी डिलिव्हर केल्या आणि त्याच्यातील 5 ऑर्डर्सला पण जर लिफ्ट बंद असतील, आता 3rd फ्लोअरलाच तर माझी हालत काय होईल, किती कमी होईल मी आम्हाला. आलो घरात, 4:30 वाजून गेले. जेवण नाही अजून. आता एडिटिंग पण करायचे, ते थंबनेल पण बनायचं टाकलेलं व्हिडिओला आणि का जेवण बनवत बसू आता. काय खरं नाही आहे. चला आधी हे तरी काढतो मग बोलतो. तर आता असं ठरलं आपलं का आपण आता फ्रेश झालो. आता फ्रेश नाही झालो, फक्त रेनकोट वगैरे काढला, ओला होता तसंच झालं. तसं ठरलं आपलं का आता आपण जेवणाच्या मागे आधी न लागता आपण आधी काम करायच्या मागे लागत. तर ऑलरेडी 4:30 झालो. 6 वाजता ऑनलाईन यायचं असतं परत. त्याच्यामुळे आधी जेवढं काम करतं तेवढं करून घेऊयात. जेवणाचं बघूयात, नाही तर मग संध्याकाळी बाहेर चहा बिस्किट किंवा आपलं बाहेर जाताना चहा बिस्किट खाऊ. तसं पण आज शनिवार आहे तर तसं पण अंडे वगैरे आपण खाऊ नाही शकत. म्हणजे इझी वे आपण काय करू नाही शकत आहे, थोडं हार्डच आहे. आधी याच्या मागे लागत. चला झालं एडिटिंगचं काम करून 5:30 झाले. आणि हे बघा, आणि व्हिडिओ पण अपलोड केला आणि पब्लिक पण करून टाकलं. तर 5:30 झाले. आता मी कंटाळलो. आता मी थोडा वेळ पडतो. लावलं पडतो मी आता थोडा वेळ, कारण की मग परत 11 वाजेपर्यंत ऑनलाईन राहायचं आपल्याला. चला पडतो. उठल्यानंतर बाकीचे अपडेट. तर चहाचं मला असं वाटतं आज चहा आपला बाहेरच आहे कारण की आता ताकद नाही चहा बनवायची. त्यामुळे मला असं वाटतं चहा बाहेरच होईल आता. चला झोपतो, नंतर बाकीचे अपडेट देतो. रोगाच्या क्लासला तिला घ्यायला आणि मला ऑर्डर लागली.
आता ते परत चिडणार, सांगेल का येताना पण असंच नाटकं असतात, जाताना पण असेच नाटकं. तिच्या क्लासच्या खालतीच होतो आम्ही, तिला घ्यायला आलेलो. अरे बघा काय पार्सल द्यायला आलं. आता बघायला पण गाडीजवळच बोलवलं आहे. तिला बोलतो ये गाडीजवळ, थोडासा इश्यू झाला, ऑर्डर लागली करून येते गाडीजवळती. थँक्यू. ती सकाळ पण चिडलेली, आता पण चिडले माझ्यावरती. आता काय करणार, आपलं कामच असं आहे. तिला बोललो मी कुठे आहे, मी तिला बोललो गाडीजवळ येऊन थांब, कारण की आता पटकन परत ऑर्डर लागली ना. आता तिचं क्लासचा सुटायचं टायमिंग आणि माझं ऑनलाईन यायचं टायमिंग होत असतं. कंपल्सरी लॉग इन असतात आमचे, जसं मी बोललो, त्याच्यामुळे गडबडच होते. काय करता येत नाही त्याच्यात. आले गाडीजवळ येऊन बसलंय. नशीब आता चिडचिड नाही केली म्हणजे झालं, आता परत चिडूनच दाखवेल. आली का गाडीजवळ तू? हा, कधी सुटली? सुटली कधी? कधी सुटली तू? ठीक आहे, चला आता हिला इकडून नेतो. आधी बसलो इकडे. आता कुठे सांगू शकतो, स्टुडिओच्या इकडे. आणि पाऊस सुरू आहे. पावसाने जाम मेहरबानी केलं आहे. सकाळपासून पाऊस सुरू झाला, थांबायचं नाव नाही घेत आहे. आपलं टार्गेट झालं कंप्लीट. नशीब आज लवकर झालं. तरी थांबलो आहे. कंपल्सरी लॉग इन कंप्लीट करायचं आहे 11 वाजेपर्यंत. भूक लागलं आहे फार. चहा पण नाही घेतला, खरं सांगतो तुम्हाला. मग आता चहा घ्यायचा, आता चहा शोधायचा कुठे असं झालं. मी दिसतच नसेल ना, उजेडच नाही इकडे. ठीक आहे, बघूयात. चहा तरी घेतला पाहिजे होता आपण. ठीक आहे. ती एक ऑर्डर लागली आपल्याला. ती एका रायडरने दिसत नाही ना, दाखवतो. अंधार झाला फुल. ही ऑर्डर लागली आपल्याला. ही केकची ऑर्डर आहे आणि एका रायडरने ट्रान्सफर मारलं आहे. का मारलं आहे त्याचं कारण सांगतो मी आता. ही ऑर्डर लागली कमाऱ्याची. कमारा पालघरमधला ह्या टायमात आता 11:30 वाजतात रात्रीचे. तर रात्रीचे 11 झालेत. ह्या टायमात पोरं तिकडे जायला घाबरतात, कारण की तिकडे भरपूर गोष्टी अशा झाल्या आहेत. तिकडे थांबवलं आहे, लुटलं आहे, पोरांना मारलं आहे वगैरे. तर कोणाला तरी जायचंच होतं ना, आपण जाऊन ट्राय करूयात, हा केक देऊयात आणि मग मी तुम्हाला एक्सपिरियन्स शेअर करतो तर माझ्याबरोबर तिकडे काय घडलं आणि काय नाही ते. जाऊयात. लांब आहे आता, जायला थोडा वेळ लागेल, 15-20 मिनटं लागतील. आणि मग अपडेट देतो तुम्हाला काय झालं. पोरं घाबरतात तिकडे जायला, एकटे तर जातच नाहीत. आपण जाऊयात, चला. रस्ता बघा कसा आहे. रस्त्याला जायचं आहे बघा. आसपास अंधारच अंधार आहे. फक्त हे असे बल्ब, ते पण ते छोटे बल्ब असतात ना, ते स्ट्रीट लाईट नाही. ग्रामीण लोक ते लावतात ना, बल्ब लावतात ना, ते दिसणार नाही, मच्छरात नाही दिसणार, त्यापेक्षा नाहीत दाखवत. ते वाले बल्ब आहेत ते खांबाचे बघा. फुल अंधार. आणि रस्ता बघा कसा आहे, पूर्ण कच्चा रस्ता, मातीचा. आता तुम्हीच सांगा ह्या टायमात हे बघा वाजते तरी आपण फटाफट आलो, थोडा टाईम लागला असता. तुम्हीच सांगा ह्या टायमात. आणि हा एरिया असा पूर्ण जंगलपट्टी टाईप आहे, जंगलच आहे. इकडे कसा येईल ह्या टायमात कोणी. त्याच्यामुळे त्या पोराने ती ऑर्डर ट्रान्सफर मारली. आधी त्याने सांगितलं नाही मला कुठली ऑर्डर आहे, आणि मी बघू नव्हतो शकत. त्यांनी ट्रान्सफर मारली, मी ॲड्रेस बघितला तेव्हा, अरे कमार आहे. हाँ भाई कमार है, इसलिए तो ट्रान्सफर मारा. अरे मी बोला अरे पण सांगायचं तरी. तर तो सांगतो आप भी ट्रान्सफर मारो. ती ऑर्डर अशीच फिरत राहिली असती. त्यापेक्षा विचार केला ठीक आहे, ट्राय मारूयात. दुसरं काय आता, याच्या ठिकाणी रात्री येणं पण रिस्कीच आहे. तर काय करणार, तसं आपलं तर तसं पण कोणी मिळत नाही. पण राहिलं नाही राहिलं तरी काय फरक पडतो एवढा.
पण आपल्या जागी कोणीतरी दुसरा आला असता, त्याला विचारायला काय झालं असतं तर ठीक नसतं वाटलं ना. तसा पण पछतावा झाला असता आपण ट्रान्सफर मारल्यानंतर, तर आपल्यामुळे कोणाला तरी त्रास झाला. वाव, रस्ता बघा एक नंबर. गोप्रो पण दिसतं आपला, पाऊस पण सुरू आहे आणि तो सेटअप मी माईकवाला लावून ठेवला त्याला. एक मिनिट मला बघू दे, आणि कुठेतरी पोचलो ना. अजून पुढे आहे. नक्की कुठे चालू आहे तेच कळत नाहीये. इकडे आलो. आहे तर काय कमारे व्हॅली. ओके ठीक आहे, मध्ये तर चांगलं येत दिसतंय. पोचलो. गाड्या पण भरपूर आहेत, रिसॉर्ट टाईप आहे. ठीक आहे ना. आता थोडं घाबरण्यासारखं होतं एरिया, पण इथे तर ओके वाटतंय सगळं. बघा आधी चलो खरे. कॅश ऑर्डर बरोबर ना. कोण रिस्क घेईल. ऑन करू कस्टमरला. कॅश ऑर्डर या टायमात कोण रिस्क घेईल. बरोबर आहे. उचलणार ना लगेच. भरपूर गाड्या आहेत तिकडे. हे लोक वीकेंड बनवायला आले असतील. तिकडे तर कोण नसेल असं वाटतं. कोण पण ना असलं काय. कस्टमर फोन पण नाही उचलणार. एवढं मध्ये यायचं त्याच्यात असं. गाडीची लाईट सुरूच राहिली, चावी सुरूच राहिली गाडीची. तेजस्विनी कोणी आहे तुमच्यामध्ये? तेजस्विनी
अहिरे हां. फोन उचलत नाही कस्टमर. 4 कॉल. तेजस्विनी, तुमच्यामधलं कोणी तेजस्विनी आहे? कस्टमर फोन उचलत आहे. हां हां. कस्टमरला फोन उचलायला काय प्रॉब्लेम आहे? केकची ऑर्डर कशाला केलं? त्याच्यात COD केलं त्याच्यामध्ये. पैसे कोण देईल मग? तिकडेच दे ना. केक घेऊ का केक? आता मी एक मिनिट विचारतो. हां. तेजस्विनी अहिरे करून नाव आहे आणि COD आहे 700 रुपये. 700 रुपये ना? हां. फोन नाही उचलत आहे कस्टमर. तिकडे डीजे मध्ये आहे. 3 नंबरमध्ये जा. डीजे चालू आहे ना, तिकडे तो एकच ग्रुप आहे. त्यांना सांग तुमचा केक आलाय, त्यांना पैसे द्यायचे फक्त. जा, नाही तर गौरवला पाठव. कोणतरी एक जण जा. एक तर एवढं रात्री ह्या साईडला येणार ना, कोणी रायडर येत नाही. हां. ही ट्रान्सफर ऑर्डर आहे. हां. तरी मी लोकेशन शेअर करून आलो येता येता. रात्र झाली. आलाय कस्टमर फोन. हां. पॉसिबल इकडे येत नाहीत पोरं. हां, इकडे पोरं येतच नाहीत. हां, एकदम आउटसाईड पडतो ना. हां. आपलं आता कस्टमरची वाट बघतोय. COD आहे 800 रुपये. तुमची आहे? फोन नव्हते उचलत मॅडम. नाही तर ॲक्च्युली भरपूर आउटसाईडला आम्ही एवढ्या रात्री येतच नाही त्या साईडला. नाही ॲक्च्युली एक पर्सन आला 10 मिनिटाच्या अंतरावर होते, सॉरी 8 मिनिटाच्या अंतरावर होते, तर रिटर्न चालले गेले. इकडे येत नाही कोणी. इकडे रायडर लोकांना मारतात रस्त्यात पकडून. पूर्ण जंगल एरिया आहे. केक होता म्हणून मी आलो. ॲक्च्युली COD आहे ना, पेड केलं असेल ना तरी समोरच्याला कॉन्फिडन्स येतो यायला का बाबा ठीक आहे पेड आहे करून. ते बरोबर. कस्टमर भेटले आपल्याला. ऑलरेडी रिटर्न गेलेला. म्हटलं मी पे करून द्याल आणि आलं नाही तर अजून गडबड व्हायची, त्याच्यामुळे मी कॅश ऑन डिलिव्हरी ठेवलं. कॅश ऑन डिलिव्हरी तुम्ही ठेवतील ना तर आम्हाला यायलाच लागते. कंपनीची पॉलिसी आहे. अच्छा. हां, COD आम्ही कॅन्सल करू शकतो कंपनीला सांगून का एरिया चांगला नाही तर. पण जर पेड असेल तर आम्हाला यायलाच लागते. चालेल. थँक्यू सो मच. तसं बर्थडे कोणाचं आहे? माझ्या हस्बंडचा आहे. ओके, माझ्याकडून हॅपी बर्थडे सांगा त्यांना. सो मच. झाले आपल्याला 109 रुपये भेटले टोटल इन. 109? हां, माझ्या ट्रिपचे. अच्छा, ओके ओके. माझ्यातर्फे तुम्हाला अजून मी देऊ शकते. तुम्ही देतात? तर मॅडमच्या हस्बंडचा बर्थडे आहे, तेव्हा मॅडम भरपूर खुश आहेत. तुम्ही आले तेवढं. नाही ॲक्च्युली ईस्ट आहे ना, हा एरिया तुम्ही बघितला का आल्यात तर इथे काही नाही आहे डेव्हलपमेंट. ते डेव्हलपमेंट काय नाही. तुम्हाला आता ट्रिक सांगितली नेक्स्ट टाइम. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मॅडमने 100 रुपये ट्रिप दिली. थँक्यू व्हेरी मच. आणि खरंच माझ्याकडून हॅपी बर्थडे सांगा त्यांना. ID कोणती आहे युट्यूबला? हां, हो. आय एम प्रतीक. येस. चला निघूयात आता इकडून. आपलं काम तर झालं. आता 12 वाजेपर्यंत ऑनलाईन राहायचं ठरवलं आहे, कारण की इकडे येता येताच आपल्याला भरपूर टाईम झाला. त्याच्यामुळे मग जाऊयात आता. पोचायला अजून आपल्याला 11:30 ऑलरेडी झालं. ठीक आहे, पोचता एखादा ऑर्डर लागली तर लागली. चला पुढचे अपडेट देतो. आता 2 पार्सल आहेत. रात्रीचे 12 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. 2 पार्सल आहेत रात्रीचे 12 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. झोप लागली आता, जास्त बोलता नाही आहे. तर मल्टी ऑर्डर टाकली मुद्दाम. आता रायडर नसेल ना कोणी, मल्टी ऑर्डर टाकली. चला ही देऊ. भूक पण लागलं आहे जाम, पण आता खायची सोय कुठे होणार नाही आहे. बघू कसं काय. चला ही ऑर्डर देऊ, मग देतो अपडेट. परत दिली. दुसरी ऑर्डर शिरगावची लागली. रात्रीचे 12 वाजून गेलेत.
आणि शेगावला जायचं आहे आता आपल्याला. तर पाऊस पण सुरू झाला परत. हालत खराब आपली. आता घरी येता येता लेट होणार फार. पोचलो घरी. पूर्ण भिजून बघा हालत काय करेल. सामान पण पूर्ण भिजलं. रात्रीचे वाजले 12:30. एवढेच वाजले असतील आता. हो 12:30 झाले रात्रीचे. आम्हाला भूक लागलं आहे. तसं पण आता शनिवार गेला संपला, रविवार लागला. मला भूक लागला आहे. पण मी ब्रेड आहेत थोडेसे करतो काहीतरी. चला थांबा आधी सगळं काढतो, बोलतो तुमच्याशी. मी आता काहीतरी बनवणार होतं स्वतःसाठी. आणि मी विचार केला का आता मी काहीतरी बनवून खाईल आणि लगेच झोपेल तर मग तसा पण त्रास होईल. त्याच्यामुळे आता मरू द्या. आता नाही बनवत. मला भूक लागलं आहे पण मी लगेच बनवेल, लगेच खाईल आणि लगेच झोपेल. कारण की ऑलरेडी 12:30 झाले. तर मग तसा पण मला त्रास होईल. त्यापेक्षा मी राहू दे, सकाळी उठून नाश्ता करून टाकतो. तर चला हा वाला ब्लॉग आपण इकडे संपवत. लवकरच भेटत आहे का नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत